Hello friends, Brahmendra welcomes you to his channel. Yes, your friend. Today I am very happy. आज खूप आनंदाचा दिवस आहे कारण आज आपण विजयादशमी साजरी करत आहोत. Yes, we are celebrating Dussehra. And this is a very good festival to celebrate the victory. विजयादशमी या शब्दातच विजय हा शब्द दडलेला आहे. आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपण इझी इंक चॅनल आणि पोदार जम्बो किड्स व्यंकटेश नगर परभणीच्या माध्यमातून जी सुपर स्पीकर 2020 ऑनलाईन कॉम्पिटिशन आयोजित केली होती आणि या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी माझ्यापर्यंत आपले व्हिडिओज पाठवले होते त्यांना आपण यूट्यूब चॅनलवर अपलोड केल्यानंतर सगळ्यांनी खूप भरभरून असा प्रतिसाद दिला. सगळ्यात पहिल्यांदा मी सर्व स्पर्धकांचे या ठिकाणी मनस्वी अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारही मानतो. Yes, really friends, to give the speech is not an easy task. Speech is nothing but the overflow of our emotions, a spontaneous overflow of emotions, spontaneous overflow of our thoughts, spontaneous overflow of passion, spontaneous overflow of enthusiasm. When all these things comes together, then it makes a good speaker. Yes friends, definitely you are good speaker. You are super speaker 2020. I am very happy to declare the result today. विजयादशमीच्या दिवशी जे विजयी स्पर्धक आहेत त्यांची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे मित्रांनो. खरं तर असं म्हटलं जातं की शब्द नसतो साधा, त्यात खूप अर्थ असतो. प्रत्येक प्रसंग रंगवण्यास तो अगदी सार्थ असतो. आणि अशाच सार्थ शब्दांची मालिका जेव्हा स्पॉन्टॅनियसली आपल्या मुखातून बाहेर पडते तेव्हा ते खऱ्या अर्थानं स्विच होतं. खरं तर आपण अशी ही म्हण ऐकली आहे की स्पीच इज सिल्वर बट सायलेन्स इज गोल्डन. स्पीच इज सिल्वर बट सायलेन्स इज गोल्डन. पण मित्रांनो, या स्पर्धेतल्या पाहिलेल्या प्रत्येक कॉम्पिटिटर्सचा कॉन्फिडन्स, त्याच्यातली फ्लुएन्सी, त्यातली ॲक्युरसी, त्यांचं प्रेझेंटेशन, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर या म्हणीला मला कुठंतरी थोडंसं बदलावं असं वाटायला लागलं. आणि ती म्हण अशी करावी असं मला वाटतंय की दो सायलेन्स इज गोल्डन बट स्पीच इज डायमंड. बट स्पीच इज डायमंड. यस फ्रेंड्स, मला या स्पर्धेतून खूप डायमंड्स सापडलेले आहेत. तमाम महाराष्ट्रातून पाठवल्या गेलेल्या या सगळ्या व्हिडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रामधलं हिडन टॅलेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं. आणि म्हणून मला ह्या स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्तानं आणि आज या स्पर्धेचा निकाल घोषित करताना खूप प्राऊड फील होत आहे की यस, आय हॅव डन समथिंग सबस्टॅन्शियल फॉर द स्पीकर्स लाईक यू. खरं तर मी तुमच्यावर खूप नाराज आहे मुलांना. अरे किती त्रास दिलात तुम्ही आम्हाला. यस, अक्षरशः छळलत. अरे एकेकाचा क्रमांक काढता काढता आम्हाला किती अडचणींना सामोरं जावं लागलं. आमचे जजेस असोत, आम्ही असोत, प्रत्येकाला तुमचा क्रमांक काढताना खूप मोठी कसरत करावी लागली मित्रांनो. आणि म्हणून आपल्या या स्पर्धेच्या निकालाला थोडासा उशीर झालाय. पण काहीच अडचण नाही. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आज आपण हा निकाल या ठिकाणी घोषित करत आहोत. खरं तर ही स्पर्धा ज्यावेळेस आयोजित केली होती त्यावेळेस माझ्या अपेक्षा थोड्या कमी होत्या की एक साधारणपणे 30-35 कॉम्पिटिटर्स यात सहभागी होतील असा माझा अंदाज होता. बट आय वॉज कम्प्लिटली रॉंग. मोर दॅन 80 व्हिडिओज माझ्याकडे आले. आणि मग या 80 व्हिडिओजपासून मग जी स्पर्धा सुरू झाली ती शेवटच्या काही विजेत्या स्पर्धकापर्यंत इथे येऊन थांबलेली आहे. खरं तर मला सगळ्यांना थँक्स द्यायचे. आय वॉन्ट टू से हार्टली थँक्स टू ऑल दोज कॉम्पिटिटर्स हू हॅव टेकन पार्ट इन दिस कॉम्पिटिशन. आय वॉन्ट टू से अ लॉट ऑफ थँक्स टू दोज पेरेंट्स हू हॅव डेडिकेटेड फॉर द सेम. I want to say a lot of thanks to those teachers who guided these students.
आणि या सगळ्या कॉम्पिटिटर्सच्या सगळ्या रिलेटिव्ज आणि फ्रेंड्सला मला खूप महत्त्वाचं त्यांनासुद्धा आभार देणं माझं काम आहे, कारण त्यांनीसुद्धा या सगळ्या कॉम्पिटिटर्सच्या पाठीवर त्यांची थाप त्यांनी देण्यासाठी लाईक्स, व्ह्यूज, कमेंट्सच्या माध्यमातून खूप मोठं सहकार्य या स्पर्धेला केलेलं आहे. अजून मला जे रिमार्क्स या माध्यमातून माझ्यापर्यंत आलेले आहेत, खरं तर या ज्या मुलांनी कॉम्पिटिटर्सनी या स्पर्धेत भाग घेतला त्यांचेच खूप छान छान रिमार्क्स मला पुन्हा आले की सर या पद्धतीच्या या कॉम्पिटिशन्समधून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. अशा स्पर्धा सर सातत्यानं आयोजित केल्या जाव्यात जेणेकरून आम्हाला कुठंतरी आमचा एक विचार मंच उपलब्ध होईल. मराठीसाठी अनेक स्पर्धा पूर्ण महाराष्ट्रात घेतल्या जातात, परंतु इंग्लिशसाठी कुठेतरी एखादं स्टेज आम्हाला मिळावं आणि आमच्यातलं हिडन पोटेन्शियल आम्हाला कुठंतरी दाखवता यावं, ही मनीषा त्यांनी त्यांच्या त्या वेगवेगळ्या रिमार्क्सच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. मग त्याच्यामध्ये अथर्व फोंडेकर असेल, नेहा मोहारे असेल, श्रेया चातुरकर असेल, गुलनाज पठाण असेल किंवा यशस्वी श्रीनाथ असेल, या सगळ्यांनी खूप भरभरून या स्पर्धेच्या संदर्भानं बोलले. त्यांनी त्यांचे व्हिडिओसुद्धा मला कमेंट्सच्या स्वरूपामध्ये पाठवलेले आहेत, पण वेळेच्या अभावी आपल्याला त्या सगळ्या व्हिडिओजला पाहता आता येणार नाही. परंतु आपण आज ज्या उत्कंठेनं परीक्षेच्या या आपल्या स्पर्धेचा निकालाची वाट पाहत आहात त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे. स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यापूर्वी मला खूप आभार आमच्या परीक्षकांचे मानायचे आहेत. दे वर व्हेरी बिझी इन देअर शेड्यूल, बट स्टील दे हॅव डेडिकेटेड देअर टाइम, दे हॅव गिव्हन देअर व्हॅल्युएबल टाइम, देअर प्रेशियस टाइम just for a sake of you competitors, because you have done a substantial work. आणि मग त्यांनी खूप मेहनतीनं, मी खरंच मेहनत हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय, त्याचा अधोरेखित करतोय, कारण तुमच्यासारख्या कॉम्पिटिटर्सला त्यातून निवडून काढणं आणि कोणावरही अन्याय न होऊ देता कॉम्पिटिटर्सला विजयी घोषित करणं ही निश्चितच तारेवरची कसरत होती. आणि यस्ट दे हॅव डन इट, अँड सो लॉट ऑफ थँक्स टू ऑल दोज गाईड. याच्याशिवाय ही स्पर्धा ज्यांनी आयोजित करण्यासाठी मला महत्त्वाची प्रेरणा दिली असे आमचे मित्र अरविंद शहाणे सर यांनासुद्धा मी खूप धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांच्या या सहकार्यामुळं मला ही स्पर्धा या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवता आली आणि आज आपण त्या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे निकालाकडे आहोत. आज हा निकाल घोषित करत असताना मला दिलेला शब्द पाळायचा आहे मित्रांनो. मी तुम्हाला असंही म्हटलं होतं की जर आपल्या स्पर्धेमध्ये अधिक स्पर्धक जर सहभागी झाले तर निश्चितपणे आपण बक्षिसांची संख्या वाढवणार आहोत. आणि यस, मला ते करावंच लागतं आहे आणि मला ते करताना अतीव आनंद पण होत आहे, कारण माझे कॉम्पिटिटर्स एवढे स्ट्रॉंग होते की आय हॅव टू कीप माय प्रॉमिस ॲट एनी कॉस्ट. आणि म्हणून आज जी काही स्पर्धकांच्या यशस्वी विद्यार्थ्यांची यादी इथे आहे, खरं तर मी म्हणेल की प्रत्येक विद्यार्थी यशस्वी आहेत. बघा, आयुष्यामध्ये खूप कमी क्षण असे आपल्यापर्यंत येतात की जेव्हा आपल्याला इतकं छान बोलण्याची संधी मिळते. आणि मग या माध्यमातून तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात तर पसरला आहातच तुमच्या व्हिडिओजच्या माध्यमातून, पण तुम्ही इंटरनॅशनल यूट्यूबवर सुद्धा काम करत आहात, म्हणजे इंटरनॅशनल यूट्यूबवर तुम्ही पोहोचलेले आहात. माझ्या फ्रेंड्सचा जे बाहेर आहेत भारताच्या, म्हणजे फॉरेनमध्ये आहेत, त्यांचेसुद्धा मला छान छान रिमार्क्स आलेत, म्हणजे एक्झॅक्टली यू रिच्ड द्या. अगदी UAE असेल, अमेरिका असेल, इथून माझ्या मित्रांचे मला फोन आणि त्यांचे कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत की तुमचे या कॉम्पिटिटर्सला आमच्याकडनं सुद्धा शुभेच्छा द्या. आणि म्हणून तुमचं खूप खूप अभिनंदन. प्रत्येक विद्यार्थी यातला अभिनंदनास पात्राचा आहे. पण ॲज अ फॉर्मॅलिटी मला काही स्पर्धकांना या ठिकाणी विजयी घोषित करताना खूप आनंद होत आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगतो की सगळ्यात सुरुवातीला आम्ही 3च, पहिलं, दुसरं आणि तिसरं पारितोषिक घोषित करणार होतो, परंतु तुमचा उत्साह, तुम्ही दिलेला प्रतिसाद याच्यावरून आम्ही आज 8 बक्षिसांची घोषणा करणार आहोत. हो, 8 बक्षिसे. तर चला ऐकूयात आपण या स्पर्धकांची. पहिल्यांदा मी तुमच्याशी या स्पर्धेतल्या विजेत्या स्पर्धकांची
जी काही वैशिष्ट्ये आहेत त्यांचा मी इथे उल्लेख करेल आणि मग तुम्हाला बक्षिसांच्या संदर्भात बोलेल. 2 बक्षिसं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून इझी इंग ॲम्बॅसेडर या नावानं काढलेले आहेत. म्हणजे इझी इंग या चॅनलला सर्वदूर पसरवण्यामध्ये ज्यांनी खूप मोलाचा वाटा उचलला, त्यांनी खूप मोठे व्ह्यूअर्स, लाईक्स, कमेंट्स, वॉच टाईम या चॅनलला दिला आणि म्हणून त्यांचे आम्ही विशेष अभिनंदन करणार आहोत. असे 2 स्पर्धक या ठिकाणी आम्ही या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. 3 स्पर्धक जे आहेत त्यांना आम्ही उत्तेजनार्थ बक्षीस देत आहोत आणि 3 जे स्पर्धक आहेत ते फर्स्ट, सेकंड, थर्ड जो आपला पूर्वघोषित बक्षिसांचा क्रम होता तो. तर अशा पद्धतीनं एकूण 8 बक्षीस मी या ठिकाणी जाहीर करत आहेत. चला तर बक्षिसांची जी काही यादी आहे, जी काही विजेत्या स्पर्धकांची यादी आहे, मी ती आपल्यासमोर ठेवत आहे. चला मित्रांनो, तर आज आपण जाणार आहोत आपल्या या 8 विजेत्या स्पर्धकांच्या या घोषणेकडे. या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा 2 मी असे बक्षीस या ठिकाणी जाहीर करत आहे. 2 स्पर्धक, विजेते जे स्पर्धक आहेत त्यांची नावं या ठिकाणी घोषित करत आहे, ज्यांनी इंग्लिशसाठी या इझी इंग चॅनलसाठी खूप सर्वदूर पसरवण्याचं कार्य केलेलं आहे. त्यांचे व्ह्यूज, त्यांचे कमेंट्स, त्यांचं वॉच टाईम या सगळ्या गोष्टींचा विचार करून यांनी या चॅनलला जी काही सर्वांना माहीत करून देण्याची, सर्वांपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची छान कामगिरी बजावली आहे. म्हणून आम्ही इझी इंग ॲम्बॅसेडर या नावानं यांचं या ठिकाणी सत्कार करत आहोत, त्यांचा सन्मान करत आहोत. त्यांना एक बक्षीसही आम्ही इथे देत आहोत आणि त्यांना इझी इंग ॲम्बॅसेडर फर्स्ट आणि इझी इंग ॲम्बॅसेडर सेकंड या नावानं हे प्राइजही या ठिकाणी देत आहोत. सो द फर्स्ट वन, that is Easy Ing Ambassador, second prize goes to Riddhi Dhananjay Gode, Gurukul Convent Mukutban, Taluka Zari Zamni, District Yavatmal. Yes, she stood second as a Easy Ing Ambassador. रुपये 101 आणि एक सर्टिफिकेट देऊन आम्ही तिचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. इझी इंग ॲम्बॅसेडर फर्स्ट प्राइज गोज टू अनुष्का दीपक पंढरकर. शी इज फ्रॉम ओयासिस इंग्लिश स्कूल, परभणी. बक्षिसाचं स्वरूप रुपये 101 आणि छान असं प्रमाणपत्र. यानंतर मी 3 कन्सोलेशन प्राइजची घोषणा करत आहे. कन्सोलेशन थर्ड प्राइज गोज टू अथर्व आनंद फोंडेकर, भोसला मिलिटरी स्कूल, नाशिक. बक्षिसाचं स्वरूप रुपये 101 आणि छान असं प्रमाणपत्र. त्यानंतर कन्सोलेशन प्राइज सेकंड गोज टू प्रांशु संजय पेडगावकर, ओयासिस इंग्लिश स्कूल, परभणी. बक्षिसाचं स्वरूप रुपये 101 आणि प्रमाणपत्र. कन्सोलेशन प्राइज फर्स्ट गोज टू दिव्यांशु गंगाधर भालेराव, स्कॉटिश अकॅडमी, परभणी. बक्षिसाचं स्वरूप रुपये 101 आणि प्रमाणपत्र. आणि आता शेवटची 3 म्हणजेच टॉपची 3 बक्षिसं या ठिकाणी मी घोषित करण्यासाठी, अर्थात सुपर स्पीकर 2020 फायनल 3 कॉम्पिटिटर्स आय एम गोइंग टू डिक्लेअर नाव हू आर द विनर्स. सो ॲट द फर्स्ट, द थर्ड रँक गोज टू द थर्ड प्राइज सुपर स्पीकर 2020 goes to Tanuja Popat Patil, NMMC School, number 35, Kopar Khairne, District Thane. Congratulations, congratulations to all these competitors. Second prize, Super Speaker 2020, second prize goes to Sheikh Bakhtawar Sikandar, ZP Primary School, Dighol, Islampur, तालुका सोनपेठ, डिस्ट्रिक्ट परभणी. बक्षिसाचं स्वरूप आहे ₹401 and
book. Congratulations to you. The first prize. सांगू? Yes. The first prize, Super Speaker 2020. महाराष्ट्रामध्ये घेण्यात आलेल्या या सुपर स्पीकर 2020 ऑनलाईन कॉम्पिटिशनची विनर आहे गुरुकुल अकॅडमी महाड तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील रिद्धी राकेश सावंत. रिद्धी राकेश सावंत, congratulations as a Super Speaker 2020 first ranker. Congratulations to all these participants who have given their best in this competition. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. खरंच मित्रांनो, तुम्ही दिलेली ही एक साधारणपणे आपली एक महिन्याची जी काही तुमची सोबत होती, त्या सहभागातून, त्या सोबतीनं खूप काही छान छान मलाही अनुभवायला मिळालं. या स्पर्धेतून मलाही खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. खरं म्हटलं तर तुमच्याकडनं पाहून कसं बोलावं हेही मला शिकायला मिळतंय. अशी सुंदर स्पीचेस तुम्ही या ठिकाणी सादर केली आणि म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी तुम्ही दिलेल्या सगळ्या सहकार्याप्रती आपण सर्वांचं पुनश्च एकदा मी आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा अशा स्पर्धांचं आयोजन करावं अशी जी तुमची अपेक्षा आहे, त्या अपेक्षेला निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आणि एका वेगळ्या छटेनं, एका वेगळ्या शेडनं आपल्या पुढे सादर होण्यासाठी शब्दबद्ध होत या ठिकाणी मी आपला सर्वांचा ऋण व्यक्त करतो. धन्यवाद.